महाराष्ट्राचा बिहार झालाय। असं एकेकाळी महाराष्ट्रात कुठे काही खुट्ट झालं, कुठे गुन्हेगारी वाढती दिसली तर म्हटलं जायचं, मीडिया म्हणायचा, राजकारणी म्हणायचे, विरोधक म्हणायचे, जनता देखील म्हणायची की महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय। पण गेली 3-4 महिन्यातली परिस्थिती अशी आहे की बिहारला देखील शर्मेनी मान खाली घालायला लागेल, असं ज्याला म्हणता येईल की दहशतवाद, असा दहशतवाद महाराष्ट्रातल्याच एका जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये गुन्हेगारांकडून पोचला जातोय। आणि या गुन्हेगारांना, या दहशतवाद पोचणाऱ्या गुन्हेगारांना पोचणारे आहेत राजकारणी आका। मग तो एक कुठेतरी आका आहे, मग त्या आकाचा आका आहे, मग कोणतरी खोका आहे, मग तो खोक्या भाई आहे। पण ह्या सगळ्या गुन्हेगारांमुळे निर्माण झालेल्या दहशतवादातनं, त्याच्यातनं निर्माण होणाऱ्या राजकारणातल्या अर्थकारणातनं जी लोणी मिळते ना, ते लोणी खाणारा बोका कोण आहे? तो बोका एकच आहे का असे अनेक बोके आहेत? मग ते राजकारणातले पण आहेत आणि गुन्हेगारीतले पण आहेत। यावरतीच आजचा हा आपला व्हिडिओ आहे। काल मी या संदर्भातला एक इंट्रोडक्शन व्हिडिओ मुद्दामून प्रेक्षकांसमोर आणला होता की तुम्हाला कळावं की मी नवीन कुठला व्हिडिओ घेऊन येतोय ते। तर बीडला ही लागलेली गुन्हेगारीची कीड आहे आणि दुर्दैव असं आहे की 1995 आणि त्याच्या आधी काही वर्ष ज्या गोपीनाथ मुंडेंनी राजकारणाचं गुन्हेगारीकरण होतंय अशी संपूर्ण महाराष्ट्रभर राळ उठवून दिली होती आणि त्या जोरावरती, त्या भूमिकेवरती, त्या आंदोलनावरती महाराष्ट्रामध्ये सेना भाजपचं सरकार आलं होतं। त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमध्ये त्यांच्याच पुतण्याला आता आकाचा आका म्हटलं जातंय आणि गुन्हेगारीची कीड याच गोपीनाथराव मुंडे यांच्या बीडमध्ये पोचली गेलेली आहे। काय आहे हे सगळं? त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ऑफिशियल अजय निकते हे शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा। बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडून विनंती आहे, व्ह्यूअर्स वाढतायत पण सबस्क्रिप्शन हवंय, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। काल एक इंट्रोडक्शन व्हिडिओ बनवला होता, आका खोका बीडमधले आणि कोण आहे हा नक्की बोका अशा स्वरूपाचा एक, आणि आजचा व्हिडिओही त्याच इंट्रोडक्शन व्हिडिओचा डिटेल व्हिडिओ असणार आहे। खरोखर बीडला ही गुन्हेगारीची कीड लागलेली आहे। मी मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय असं म्हटलं जायचं पूर्वी। कुठे गुन्हेगारी वाढताना दिसली की राजकारणी म्हणायचे, मीडिया म्हणायचा, माध्यमं म्हणायची, इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणायचा, दोन्ही प्रकारचे राजकारणी म्हणजे दोन्ही बाजूचे राजकारणी म्हणायचे, सत्ताधारी पण आणि विरोधक पण, जनता म्हणायची, सगळेच जण म्हणायचे की महाराष्ट्राचा बिहार होत चाललाय। पण आता बिहारला मान खाली घालायला लावेल असं बीड हा महाराष्ट्रातलाच एक जिल्हा झालेला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही। आणि या बीडच्या गुन्हेगारीकरणाकडे, या बीडमध्ये माजलेल्या दहशतवादाकडे हे जे कोणी आका आहेत, आकाचे आका आहेत, नवीन नवीन आलेले खोका आहेत, म्हणजे ज्याला म्हणतात खोक्या भाई आहेत, सतीश भोसले त्याला खोक्या भाई म्हणतात, म्हणून मी माझ्या याचं हेडिंग असं दिलंय, आका खोका आणि मलई खाणारे बोका। तर हे मलई खाणारे बोका कोण आहेत? हे जे गुन्हेगारी करणारे गुन्हेगार आहेत ते तर या त्यांच्या गुन्हेगारीमधनं निर्माण होणाऱ्या दहशतवादातनं, भ्रष्टाचारातनं, पैशातनं मलई खातच असतात। पण त्यांच्याच जीवावरती त्यांना मोठे करणारे हे काही राजकारणी आहेत, ते देखील हे मलई खाणारे बोकेच आहेत असं म्हणायला हरकत नाही। आणि तुम्ही बघा, कोणीही मागे नाहीये, कोणीही म्हणजे कोणीही मागे नाहीये। जे धनंजय मुंडे यांच्या विरोधात मस्साजोग मधलं जे हत्याकांड म्हणण्यापेक्षा मस्साजोगच्या सरपंचांची जी निर्गुण हत्या झाली होती त्याच्या विरोधात वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांचे जवळचे निकटचे सहकारी, त्यांचे जिवलग आणि त्यांचे वाल्मिक कराड यांचे इतर त्यांच्या बरोबर असणारे सह आरोपी किंवा त्या मस्साजोगचे संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये असणारे सर्व सह आरोपी यांना ज्यांचा आशीर्वाद होता असं म्हणायला हरकत नाही, त्या धनंजय मुंडेंच्या विरोधात ज्यांनी आघाडी उघडली होती
ते आमदार सुरेश धस, आमदार क्षीरसागर, काय बरं नाव त्यांचं, विसरलो मी नाव, संदीप भैया क्षीरसागर आणि आमदार प्रकाश सोळंकी, या तिघांची ही प्रकरणं तशीच बाहेर येत आहेत. मग ते संदीप क्षीरसागरांचं जुना एखादा वाद, जो कौटुंबिक वाद आहे, कुटुंबातला वाद आहे, तो असो, त्याचे व्हिडिओ पुढे बाहेर येत आहेत. त्यांनी एका नायब तहसीलदाराला मारहाण केलेला प्रकरणाचा एक व्हिडिओ बाहेर येतोय. त्यांच्या पीएनी मारहाण केली आहे, तो व्हिडिओ बाहेर येतोय. मग संदीप क्षीरसागरांनी तो नायब तहसीलदार फ्रॉड होता म्हणून मी त्याला मारहाण केली असं बिनदिक्कतपणे सांगितलेला व्हिडिओ बाहेर येतोय. प्रकाश सोळंकींनी केलेली मल्लीनाथी, ते कसे निवडून आले, त्यांनी किती कोटी खर्च केले, तो व्हिडिओ बाहेर येतोय. त्यांच्या निकटवर्तीयांनी, त्यांच्या नातेवाईकांनी केलेली मारहाण, तो व्हिडिओ बाहेर येतोय. आणि या सर्वावरची कडी म्हणून ज्यांनी गेले 3.5-4 महिने मस्साजोगच्या प्रकरणामध्ये ती बाजू लावून धरली होती संतोष देशमुखांची, ते भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पदराखाली लपलेला, यांच्या पदराखाली असलेला, यांच्या आशीर्वादाने वाढलेला, 99% नाही तर माझ्या 100% आशीर्वाद तुला आहेत असं ज्याच्या बाबत सुरेश धस म्हणत होते, तो सतीश भोसले उर्फ खोक्याभाई याच्याबद्दलचे तर इतके व्हिडिओ बाहेर आले की त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा संतापाची लाट उसळलेली आहे. म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली मस्साजोगच्या सरपंचाची हत्या एका बाजूला, आणि तेवढाच क्रूर कर्मा असलेला हा एकटा सतीश भोसले उर्फ खोक्याबाई याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असतीलच. तर त्या संदर्भात सुरेश धसांनी नंतर केलेली सारवासारव हे देखील तुम्ही माध्यमांमधून बघितलं असेल आणि वाचलं असेल. तर हे सगळे जण जे आहेत ना, ते कोणीही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाही आहेत. ते सगळे एकाच माळ्याचे मणी आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. कारण तुम्ही बघा, मस्साजोगचे जे सरपंच ज्यांची हत्या झाली, त्या संतोष देशमुखांचे जे बंधू आहेत धनंजय देशमुख यांचे साडू, त्यांचं पण नाव तुम्हाला सांगतो, दादा खिंडकर, यांचा पण एक व्हिडिओ आता बाहेर आलेला आहे. आणि मग नंतर ते त्याची सारवासारव करतायत, ते प्रकरण मिटलंय म्हणून सांगतात. अरे पण प्रकरण मिटलंय म्हणजे आधी घडलं होतं ना, मारहाण झालेली आहे ना, मिटलं आत्ता असेल किंवा पूर्वी असेल जेव्हा झाल्या त्याच्यानंतर, पण मारहाण झालीच होती. थोडक्यात काय, तर हे कोणीही स्वच्छ नाही धुतल्या तांदळासारखे, सगळे एका माळेचे मणी आहेत. आणि त्यामुळेच मी म्हटलेलं होतं की आका खोका, आकाचा आका आणि लोढी खाणारे हे सगळे बोके आहेत. तुम्ही लक्षात घ्या, हा जो सतीश भोसले उर्फ खोक्याभाई आहे ना, त्याचे एक एक व्हिडिओ बघाल तुम्ही तर तुम्हाला अक्षरशः धक्का बसेल. तो त्या एका कारच्या बोनेटवरती उभे राहून भर रस्त्यामध्ये पैशांच्या नोटा उडवतोय. घरामध्ये बसून त्याच्या टिपॉयवरती, त्या टेबलवरती पैशांची रास रचतोय, ते पैसे उडवतोय. कोणीतरी आपल्याला विरोध केला म्हणून त्यांना घरातनं बोलवून त्याच्या गुंडांकरवी त्यांना एका ठिकाणी नेऊन, एका मोकळ्या याच्यावरती नेऊन, मारहाणावरती नेऊन त्यांना अक्षरशः बेदम मारहाण करतोय. असे अनेक व्हिडिओ गेल्या 5-6 दिवसांमध्ये या सतीश भोसलेचे, खोक्याबाईचे आलेले आहेत. आणि प्रकरण काय आहेत, या सतीश भोसलेला, खोक्याबाईला शिकारीचा नाद, मग तो त्या आजूबाजूच्या परिसरातल्या मोरांची शिकार करतो, सशांची शिकार करतो, हरणांची शिकार करतो, काळविटांची शिकार करतो. आणि ते हरिण पकडल्याला गेलेले असताना त्याला विरोध झाला म्हणून त्यांनी त्याच्याच गावातल्या, म्हणजे तो आहे बीडचा, शिरूर कासार येथला, तो झापेवाडीमधला आहे हा स्वतः खोक्याबाई. आणि त्यांच्याच इथला जे दिलीप ढाकणे आणि महेश ढाकणे हे जे शिरूर गावातले जे बाप लेक आहेत, त्यांनी त्याला विरोध केला. म्हणून या खोक्याबाईंनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यातल्या बापाचे म्हणजे दिलीप ढाकणेंचे अक्षरशः पूर्ण दात पाडून टाकले, घशात घातले. आणि त्यांचा जो चिरंजीव आहे महेश ढाकणे, याचा पाय अक्षरशः फ्रॅक्चर होईपर्यंत त्याला मारलेला आहे. तुम्ही ते फोटो बघा, मी तुम्हाला दाखवतो ते फोटो. हे कोणाच्या जीवावरती? आता भरे आमदार सुरेश धस म्हणून की तो माझा कार्यकर्ता आहे, त्यांनी ते मान्य केले, पण त्याला पोलिसांना जी पाहिजे ती शिक्षा द्यावी असं म्हणून आमदार सुरेश धस आता हात झटकू बघतायत. त्यांची सलगी किती होती हे तुम्हाला या फोटोतनं कळेलच.
मग हे सगळं झाल्यानंतर वन खात्याचे पोलिसांचे डोळे उघडले. याचं कारण काय आहे? याच खोक्याबाईंनी आणखी एका प्रकरणामध्ये सिंदखेड येथील एक कैलास वाघ म्हणून गृहस्थ आहेत, बुलढाण्याजवळच्या सिंदखेडमधले, ते पोकलेन ऑपरेटर होते एका ठिकाणी. त्या कैलास वाघ यांना त्यांच्या घरातनं उचलून आणून 5-6 दिवस किडनॅप करून ठेवलं आणि नंतर त्यांना बेदम मारहाण केली. त्याचे फोटो देखील मीडियामध्ये आणखीन सर्व ठिकाणी प्रसिद्ध झाले. आणि मग त्याच्यानंतर जो एक गजब उठला, एक ढाकणे बापलेख आणखीन हे कैलास वाघ यांच्या मारहाणीमुळे. आणि मग पोलीस खात्याला जाग आली, वन खात्याला जाग आली आणि मग वन खात्याने या खोक्या भोसलेच्या घरावरती बुलडोजर आज फिरवला, म्हणजे काल फिरवलेला आहे. त्याच्या आधी त्यांनी 2 दिवसापूर्वी रेड मारली आणि त्या रेडमध्ये, ती टाकलेल्या धाडीमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना जे मिळालं ते तुम्ही ऐकलं, ते तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. काळविटांचे, हरणांचे सुकलेलं मांस त्याच्या घरात मिळालं, धारदार शस्त्र त्याच्या घरात मिळाली, अंमली पदार्थ गांजाचा साठा त्याच्या घरात मिळाला. ही हरणं पकडायला जी जाळी लागते ती जाळी त्याच्या घरात मिळाली. आणि एवढं सगळं झाल्यानंतर वन खात्याच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले आणि आज म्हणजे काल, म्हणजे आज मी व्हिडिओ करतोय म्हणून मी आज म्हणतोय, वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याचं जे घर होतं ते जमीनदोस्त केलं. आणि ते जमीनदोस्त का केलं तर हे तिथे मिळालं म्हणून जमीनदोस्त नाही केलं, तर आज त्यांना अशी उपरती झाली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढा सगळा गदारोळ झाल्यानंतर की त्याचं जे बांधलेलं घर आहे आणि त्याचं जे कार्यालय आहे ते कार्यालय आणि घर हे वन विभागाच्या जागेवरती अतिक्रमण करून बांधलेलं आहे. हा प्रकाश वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात 2 दिवसापूर्वी पडला. इतके दिवस ते शांतपणे गाढ झोपले होते आणि म्हणूनच तिकडचे जे नागरिक आहेत ते असं म्हणतायत की वन विभागाच्या अधिकाऱ्यांची देखील या खोक्या भोसलेला, खोक्याबाईला साथ होती या सगळ्या हरणांच्या, काळविटांच्या, सशांच्या, रानडुकरांच्या शिकारीमध्ये. त्याची तस्करी केली जायची, त्याच्यामध्ये देखील वन विभागाच्या अधिकाऱ्यांचा वाटा होता, अनेक राजकारण्यांचा वाटा होता, असं तिथले नागरिक म्हणूनच दबक्या आवाजात चर्चा करतात. त्याच्या घरामध्ये धाड पडली तेव्हा काय मिळालं त्याचाही फोटो तुम्ही बघा. आणि मग त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले. त्याच्यावरती गुन्हे कशा कशा प्रकरणात दाखल झाले ते देखील तुम्ही बघा. पहिला गुन्हा त्याच्यावरती दाखल झाला नोटा उडवणं गाडीच्या बॉनेटवर बसून भर रस्त्यामध्ये. दुसरा गुन्हा दाखल झाला एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांसमोर जाऊन विद्यार्थ्यांना समोर बसवून मोकळ्या पटांगणामध्ये आणि शिक्षकांच्या समोर तो विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देतोय. पण त्याचं असं म्हणणं आहे की काही महिलांची, मुलींची छेड काढली जाते म्हणून मी विद्यार्थ्यांना असं बोलत होतो. जणू काही तो बीडचा पोलीस इन्स्पेक्टर किंवा डीआयजी वगैरेच आहे की काय, अशा स्वरूपात त्यांनी तिथे जाऊन भाषण केलेलं आहे. आणि कायदा म्हणजे जणू काही त्या खोक्याबाईच्या हातातला किंवा त्याच्या घरामध्ये पाणीच भरतो अशा थाटात त्यांनी तिथे भाषण केलंय की मी तुमचे हातपाय तोडेल. तिसरा गुन्हा दाखल झालाय नोटांच्या बंडलांची स्वतःवर उधळण केली म्हणून. चौथा गुन्हा दाखल झालाय हरणांची शिकार आणि विरोध केला तर हातपाय तोडील, दात घशात घालील असं म्हणत ढाकणे बापलेकांना मारलं म्हणून. 5वा गुन्हा दाखल झालाय महिलांची छेडछाड केली अशी खोटीच आवई उठवून कैलास वाघ यांना जबर मारहाण केली म्हणून. अंमली पदार्थ घरात मिळाले म्हणून आणखीन एक गुन्हा त्याच्यावरती दाखल झालाय. आणि मग एवढे सगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी बीडमधनं पळ काढला. पहिले तो पुण्याला राहिला, मग अहिल्यानगरला राहिला आणि तिकडनं तो प्रयागराजला गेला. आणि तिकडनं गेल्यानंतर प्रयागराजमध्येच त्याला प्रयागराज पोलिसांच्या मदतीने बीड पोलिसांनी पुढाकार घेऊन अटक केली. पण हे एवढं सगळं घडेपर्यंत बीडमधले राजकारणी, बीडमधनं नाकानी कांदे सोडणारे सगळेच सर्वपक्षीय आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधी, पोलीस खातं झोपलं होतं का झोपेचं सोंग आणलं होतं का खोक्या भोसले ज्याची शिकार करत होता, हरणांची, काळविटांची जी तस्करी करत होता त्यातला काही थोडाफार मोठ्या प्रमाणावरचा
किंवा थोड्या प्रमाणावरचा आपण म्हणूया, त्यातला वाटा काही यांच्या घरी जात होता. याचं कारण असं आहे, टी.पी. मुंडे हे जे आहेत ओबीसी समाजाचे आणि ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष, त्यांनी सरळ थेट आरोप सुरेश धस यांच्यावरती केलेला आहे की हा जो खोक्याबाई आहे तो धसांना हरणाचं मटण डबेच्या डबे भरून देत होता. लक्षात घ्या तुम्ही. तर धनंजय मुंडे यांचे जे बंधू आहेत अजय मुंडे यांनी देखील एक ट्विट केलेलं आहे की खोक्या तर सापडलेला आहे, आता बोक्याला बिनभाड्याची खोली कधी मिळते याच्याकडे आमचं लक्ष आहे. लक्षात घ्या मित्रांनो, बीडमध्ये हे जे सर्वपक्षीय राजकारणी आहेत ना, ते आता एकमेकांचा स्कोअर सेटल करायला बघतायत. आणि म्हणून आकाचा आका, मग खोका आणि या सगळ्यांमधनं मिळणारा, सगळ्यामधनं निर्माण होणारा आर्थिक लोण्याचा उपभोग घेणारे बोका कोण आहेत, हा प्रश्न आम्हाला पडला तर नवल वाटता कामा नये. प्रयागराजून बीडला आणल्यानंतर खोक्याबाईला वन्यजीव संरक्षण कायदा जो 2022 आहे त्यातली कुठली कुठली कलमं लावली जात आहेत हे देखील आपण बघणार आहोत. पण त्याच जोडीला त्याच्यावरती गेल्या ज्या 5-6 दिवसांमध्ये जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये त्याला कुठल्या प्रकारची शिक्षा होणार आहे, हा गुन्हा देखील, त्याच्यावरचे असणारे इतर गुन्हे देखील फास्ट ट्रॅकमध्ये चालवले जाणार आहेत का, या संदर्भात जो 5-6 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी एक ज्याला म्हणता येईल नागरिकांचा, म्हणजे तो कुठल्या विशिष्ट समाजाचा नव्हता, पण जो मोर्चा काढला गेला त्या मोर्चाचं फलित म्हणून आणखीन काही कडक धोरणं बीडसाठी म्हणून, प्रामुख्याने बीडसाठी म्हणून पालकमंत्री म्हणून आलेले, पालकमंत्री म्हणून ज्यांनी आत्ताच त्यांचा कार्यभार स्वीकारला ते अजितदादा पवार काही वेगळी त्यासाठी गणितं मांडणार आहेत का. तिकडच्या नागरिकांची जी मागणी आहे की तुकाराम मुंडे यांच्यासारखा एक जबरदस्त अधिकारी बीड जिल्ह्यासाठी पाठवावा, तर तो तसा तुकाराम मुंडेंसारखा अधिकारी इथे पाठवला जाणार आहे का, या सर्व गोष्टींकडे आपलं लक्ष राहणार आहे. आणि म्हणूनच मी आजचा जो व्हिडिओ केला होता की बीडला लागलेली आहे गुन्हेगारीची कीड आणि आकाचा आका, खोका आणि लोणी ओरबाडणारे, लोणी खाणारे बोका कोण आहेत, त्या संदर्भातला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटच्या माध्यमातून आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून कळवा. ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करायला, सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील. पुन्हा एकदा विनंती करतो की व्ह्यूअर्स वाढतायत, सबस्क्रिप्शन वाढलं पाहिजे, त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद. आणि हो, महत्वाचं म्हणजे मला अनेक जणांचे मेसेज आलेले आहेत की लवकरच IPL सुरू होतोय आणि लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच्या वेळेला आपण जे काही व्हिडिओ केले होते फलोदी सट्टा बाजाराचे, तर IPL मध्ये फलोदी सट्टा बाजार हा खूप मोठ्या प्रमाणावरती असतो, तर त्या संदर्भातले काही व्हिडिओ तुम्हाला घेता येतील का, तुम्हाला काही बनवता येतील का, तर ते देखील व्हिडिओ बनवा. तर बघूया, तो देखील मी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.